माझ्या पत्रकार परिषदेनं असेल किंवा शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांच्या पत्रकार परिषदेनं असेल किंवा शिंदे साहेबांच्या पत्रकार परिषदेनं असेल, आम्ही टायगर मिशन राबवतोय असं कुठेही म्हटलेलं नाही. मी अनेक वेळा असं सांगितलं की विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर उबाठामधल्या लोकांना, पदाधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना आणि माजी लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीची निश्चिती पटलेली आहे की वंदनीय बाळासाहेबांचा विचार खऱ्या अर्थानं पुढे नेणारी शिवसेना ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करते. आणि म्हणून आज पण बघा, आज पण मुक्तागिरीवर फार मोठा पक्षप्रवेश आहे, रोज पक्षप्रवेश चालू आहे. मी काय सांगितलं होतं की येत्या 90 दिवसामध्ये 10 ते 15 माजी आमदार आणि ज्यांनी विधानसभा लढवल्या, ज्यांनी लोकसभा लढवल्या असे पदाधिकारी युबीटीमधनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत काम करण्याचं निश्चित करतील. त्याच्यामध्ये तुमच्याच माध्यमातून मी बघितलेलं आहे. रवी दंगेकर साहेबांना भेटून गेले, चंद्रकांत मोकाटे साहेबांना मी भेटलो, महादेव बाबर साहेब एकनाथ शिंदे साहेबांना भेटून गेले. आजची अजून एक तुम्हाला बातमी सांगतो की आता जिथनं मी कार्यक्रमाला जाणार आहे तिथे देखील 2 माजी आमदार एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आहेत. त्याच्यामुळे जे काय ओघ येण्याचा चाललेला आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्याला कुठेही खंड पडत नाही. त्याला तुम्ही नाव मग मिशन टायगर द्या, टायगर ऑपरेशन द्या, त्याच्यानंतर काय तुम्हाला जे काय म्हणायचे ते म्हणा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, माझं उदाहरण मी देतो की मी ज्यावेळी गुवाहाटीला गेलो त्याच्या आदल्या दिवशी मी देखील सेना भवनलाच होतो. सांगितलं जातं ना, फ्रँकी खाल्ली, हे खाल्ली, ते खाल्ली. त्याच्यामुळे माझ्या मनात काय होतं ते फ्रँकी खाताना कोणाला माहीत नव्हतं. तसं आज जे 8 खासदार कुठच्या तरी खासदारांच्या घरामध्ये जमले, त्यांच्या मनात काय आहे हे कोणाला माहिती आहे. त्याच्यामुळे वज्रमूठ जरी दाखवली असली तरी मी स्वतःहून सांगतो ना, मी ज्यावेळी शिवसेना भवनला होतो त्यावेळी कोणालाच माहित नव्हतं की दुसऱ्या दिवशी सकाळी मी गुवाहाटीला पोहोचणार आहे. तसंच काहींच्या मनामध्ये असू शकतं. आता बोलवलं म्हणून तिथे गेलेले आहेत, ते नंबर पण बघितले, 1 2 3 4 5 6 7 8 काहीतरी नंबर टाकलेले आहेत. पण त्या नंबर असलेल्या व्यक्तीच्या मनात काय आहे ते ना तुम्ही सांगू शकत ना मी सांगू शकत. त्याच्यामुळं आज कदाचित वज्रमूठ दाखवली असेल तर ती आता किती दिवस टिकते आपण सगळ्यांनी बघू.